नमस्कार मंडळी. चमत्कारांची मालिका राजकीय तसंच धार्मिक क्षेत्रातही सुरू झालेली आहे आणि त्याचे परिणाम सामाजिक क्षेत्रावर व्हायला लागले. राजकीय चमत्कार म्हणाल तर हरियाणामध्ये भाजपचा विजय हा राजकीय चमत्कार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे महाविकास आघाडीमध्ये जी जुंपली आहे तोही राजकीय चमत्कार आहे. पण धार्मिक चमत्कार हे सातत्याने अगदी अनादी कालापासून सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वर माऊली यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले. हा खरं म्हणजे एक चमत्कार होता. आता त्या पुढे काय झालं मित्रांनो, त्या रेड्याचं काय नेमकं झालं असा प्रश्न तुम्हा आम्हाला नेहमी पडतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. कारण तो जो रेडा ज्याच्या तोंडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वधवून घेतले होते, तो रेडा स्वतःला वेद संपन्न मानू लागला आणि मग कोणालाही जुमानेसा झाला होता. तो वारंवार हिंदू धर्माची, हिंदू साधू संत पुरुष यांची निंदा नालस्ती करत होता. आणि त्यामुळे त्या रेड्याला शोधून काढणं, निदा कुठे आहे बाबा तो, जो ज्यांना ज्याच्या तोंडातून ज्ञानेश्वरांनी वेद वधवून घेतले, आज त्याची स्थिती काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग तो शोध यशस्वी झाला मित्रांनो. अखेर स्वतःला वेद संपन्न मानू लागणारा तो रेडा सापडला. कसा? बघा ही क्लिप. जय स्वामी समर्थ. काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते, ते ज्ञानेश महाराव आमच्या समोर आहेत. यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आम्ही ठरवलं असतं, त्यांचं संपूर्ण तोंड काळं पण केलं असतं, त्यांना ठोकलं पण असतं, पण आमचे संस्कार, आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही. त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. मी त्यांनाच सांगतो, ज्ञानेश महारावजी, तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा आणि स्वामी समर्थांचे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा. जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरा पण कार्यक्रम करता येतो. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही. त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं. आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा. भविष्यातही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब. बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे, नाथाळाच्या माती हाना काठी, त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा. आता नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा अज्ञानेश नावाचा रेडा ज्याच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद वधून घेतले होते, पण आता मात्र तो स्वतःला हुशार, वेद संपन्न, सर्वगुण संपन्न, बुद्धिवान मानू लागला होता आणि थेट जाहीर सभांमधून हिंदूंची आशास्थानं, श्रद्धास्थानं अर्थात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ यांच्यावर जाहीर सभेत टीका करत होते. मंडळी, टीका ही एवढी अश्लाघ्य होती की त्याचा पुनरुच्चार नको. पण अशा अज्ञानेश नावाच्या रेड्याला भाजपने शोधून काढलं आणि काही केलं नाही मित्रांनो. ना मारहाण केली, ना काही केलं. पण त्या रेड्याला समजलं की आपण वेद संपन्न नाही आहोत, आपण हुशार, बुद्धिवान नाही आहोत. तीन संत ज्ञानेश्वरांची कृपा होती आणि म्हणून आपल्या तोंडून वेद बाहेर पडले. याचा अर्थ आपण हुशार नाही. आणि मग त्या रेड्याने सगळ्या हिंदूंची, स्वामी समर्थ भक्तांची, प्रभू श्रीरामांना श्रद्धास्थान मानणाऱ्या प्रत्येकाची माफी मागून टाकली. मंडळी, ही झुंडशाही, ही
मग आवाज चेपण्याचंही ती काय कवायत काय काय बोललं गेलं. पण मित्रांनो, जर ही दुंडशाही किंवा जर हा आवाज चेपला गेला तर अज्ञानेश मारावांनी खरंच माफी मागितली असती का? मंडळी, अज्ञानेश महाराव जे स्वतःला सर्वगुण संपन्न बुद्धिवान समजतात, त्यांनी ही माफी मागितली नसती. पण त्यांनी माफी मागितली याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांना त्यांची चूक कळली, की हो, चूक झाली हे कळलं. आता मारहाण होणार नव्हती किंवा जे गेले होते तिथे, राजेश शिरवाडकर भाजपचे पदाधिकारी आहेत, ते तिथे गेले होते, त्यांनी काहीही असंविधानिक बेकायदेशीर केलं नाही. त्यांनी त्यांच्या समोर जाऊन सांगितलं की तुम्ही माफी मागा, आम्ही काही तुम्हाला काळं फासणार नाही किंवा आम्ही काही तुम्हाला बोलणार मारहाण करायला आलेलो नाहीये, आम्ही आमच्या भावना तुम्हाला सांगायला आलोय. आणि हे जेव्हा अज्ञानेश महारावांना कळलं, तेव्हा खरं म्हणजे अज्ञानेश महारावांची फाटली होती. तुम्ही पिक्चर बघा, ते चित्र बघा, ते हडबडून गेले होते. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे की त्यांना कळलं होतं की आपण नको ते बोलून गेलेलो आहोत. शरद पवार असतील किंवा त्यांच्या सोबत जे कोणी असतील त्यांना खुश करण्यासाठी बोलून गेलेलो आहोत. आणि ही आपली चूक आहे. कारण त्याच शरद पवारांनी किंवा त्यांच्या सोबत जे कोणी राजकीय नेते होते त्यांनी हात वरती केले, काही बोलले नाहीत. आणि ही खरी गंमत आहे मित्रांनो, ही खरी गंमत आहे. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे अज्ञानेश महाराव हे चित्रलेखामध्ये होते, ते संपादक होते. त्यावेळेस चित्रलेखाचा वापर त्यांनी संभाजी ब्रिगेडचं मुखपत्र असं करून टाकलं होतं. संभाजी ब्रिगेड बद्दल सगळं चांगलं लिहून यायचं. त्यांच्या विरोधात कोण बोललं की हे अज्ञानेश महाराव शब्दांचे फटकारे मारायचे. ती संभाजी ब्रिगेड कुठे आहे आज? का ती पुढे येत नाहीये? मित्रांनो, येणार नाहीये. कारण ती संभाजी ब्रिगेड ही आता उबाठांसोबत आहे. आणि अशा प्रसंगी शेपूट घालायची असते हे उबाठांनी सांगून टाकलेलं आहे किंवा अप्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे अज्ञानेश महाराव किंवा त्यांचे मेंटॉर संभाजी ब्रिगेड हे सध्या गप्प आहेत, कोणीही बोलत नाहीयेत. पण स्वतःला सेक्युलर म्हणवणारे आणि मार मिळाला, कोणी आपल्या विरोधात आंदोलन केलं कीच आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि मग ती प्रसिद्धी कॅश करता येते, असे सगळे बिळातून बाहेर आले, सगळे बिळातून बाहेर आले. आणि त्यांनी मग ही झुंडशाही, दडपशाही असे काहीही शोध लावायला सुरुवात केलेली. पण मित्रांनो, हा जो सगळा प्रकार होता हा हिंदूंना दुखावणारा होता. आणि आज काही महिन्यावर निवडणुका आलेल्या आणि त्यामुळे अज्ञानेश महाराव ज्यांना खुश करण्यासाठी बोलले, ते पवार साहेब याबद्दल काहीही बोलणार नाही. कारण ठीक आहे, प्रभू श्री रामांना मानणारे महाराष्ट्रात कमी असतील कदाचित, मी तर म्हणेन नाहीयेत, पण मान्य करू कमी असतील. पण स्वामी समर्थांना मानणारा एक मोठा गट सगळ्या जातींमध्ये आहे. आणि पवारांना कळतं की इथे आपल्याला मराठा, कुणबी किंवा अन्य जातीचं विक्टिम कार्ड खेळता येणार नाही, खेळता येणार नाही. आणि त्यामुळे या अज्ञानेश महारावांना शरद पवारांनी थेट उघड्यावर टाकले. मंडळी, कालच संभाजी ब्रिगेड यांचं काहीतरी पत्र नीना वाचलं, फुलं पत्र आहे ते, आणि त्यामध्ये म्हटलं होतं की
हे अज्ञानेश महाराज जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पुरोगामी आहेत. आणि पुरोगामी असल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात, याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, मी मुद्दाम बोललोय मोठ्या प्रमाणात म्हणजे नसतं पण भासवलं जातं. तर हे पुरोगामी आहेत. आणि ते बोलले हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषा स्वातंत्र्य आहे. आणि अशा वेळेस झुंडशाहीने येऊन त्यांना त्यांच्याकडून माफी वटवून घेणं हे चुकीचं आहे. आणि पवार किंवा उद्धव ठाकरे याबाबत आवाज उठवणार नसतील तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना मदत करणार नाही. हे कोण बोलतंय? संभाजी ब्रिगेड. आहे की नाही गंमत? मंडळी, ज्यांची राजकीय ताकद काय आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहे. आणि पुन्हा जे जे स्वामी भक्त आहेत, प्रभू श्रीराम भक्त आहेत, त्यांना दुखवणं हे शरद पवारांना परवडण्यासारखं नाही. अगदी उपाठांनाही परवडण्यासारखं नाहीये. आणि त्यामुळेच मित्रांनो, संभाजी ब्रिगेडने कितीही आदळआपट केली तरीही हे होईल याची शक्यता नाही. पण या ठिकाणी राजेश शिरवाडकर जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी ज्याच्या मुखी अर्थातच वेद वधवून घेतले तो रेडा खूप माजला होता. स्वतःला सर्वगुण संपन्न वेद संपन्न समजत होता. आज त्या रेड्याला या राजेश शिरवाडकर यांनी आपली अवकात दाखवली, लायकी दाखवली. आणि तिथेच प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक प्रभू श्रीराम भक्त हा आनंदित झालेला आहे, आनंदित झालेला आहे. आणि मित्रांनो, काय गंमत असते बघा, काय गंमत असते की हे सगळे हिंदू हे डिवचल्याशिवाय एकत्र येतच नाही. आणि त्यांना दिवसण्याचं काम अज्ञानेश मारावांसारखे लोक करतायत. आणि ही हिंदूंच्या भवितव्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर गोष्ट ठरणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.